सुबोध सर, गुड इवनिंग, जय भीम। कुमार सर, गुड इवनिंग, जय भीम। मंगे सर, क्या बात। किरण सर, वेलकम बैक। रात के 10 बज चुके हैं और आप फिर एक बार एक फाउंडेशन के ऑनलाइन लर्निंग प्लेटफॉर्म के साथ जुड़ चुके हैं। बहुत सारे नए सवालों को लेकर मैं आपके सामने फिर से हाजिर हूँ। यस, शंकर सर, गुड इवनिंग। कुमार सर, गुड इवनिंग। मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांची चर्चा आपण दररोजच करत जातोय। काही ना काहीतरी मित्रांनो तुमच्या हाताला दररोजच मिळत जातंय, काहीतरी आपण लिहून घेतोय, नवीन शब्द बघतोय, चर्चा करतोय, समृद्ध करतोय मित्रांनो आपली भाषा। हे पुन्हा पुन्हा मी सतत सांगत राहतोय। परीक्षेला जाताना इतका कॉन्फिडन्स मित्रांनो तुमच्याकडे पाहिजे की दुसऱ्याला जितके मार्क्स मिळतील त्याच्यापेक्षा कमीत कमी 5 ते 7 मार्क्स मला इंग्रजीमध्ये जास्त मिळतील। मग कोणीही असो, इतकी तयारी परफेक्शननं तुम्ही करून जाता, शब्द बघून जाता, वोकॅब करता, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, इडम्स, फ्रेजेस, ग्रामर, या सर्व गोष्टी मित्रांनो अशा पद्धतशीर तयारीनं करून जाता, त्यावेळेला एक विशेष प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे यायला मित्रांनो चालू होतो। मीही सुद्धा मित्रांनो तुमच्यासारखाच आहे की मलाही जरी कुणी सांगितलं की इंग्रजी शिकवायला, तर मित्रांनो इतर शिक्षकांपेक्षा मी निश्चित पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने इंग्रजी शिकवू शकतो, एवढा कॉन्फिडन्स मित्रांनो माझ्याकडे सुद्धा आहे। म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जातो त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला इंग्रजी शिकण्याची गंमत कळायला चालू होते। थोडासा पावसामुळं नेटवर्कचा इश्यू 100% मला जाणवतोय, राईट। नेटवर्कचा इश्यू तर मित्रांनो दिसायला लागलेलाच आहे, पण तरीसुद्धा मित्रांनो आपण प्रयत्न करतोय लेक्चर घ्यायचा। यस, पावसाचा इश्यू मला दिसतोय। यस, पाऊस जर थांबला तर मित्रांनो नेटवर्क चांगलं होईल, 1-2 मिनिटात नेटवर्क चांगलं होऊ शकतं। यस, अशा पद्धतीने मित्रांनो आपण वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा करत जाणार आहोत। यस, PM लोखंडे सर, हंगे सर, क्रांती मॅडम, थोडंसं बफरिंग होता नाही तुमच्या लक्षात येईल, पण मित्रांनो नेटवर्कचा पावसामुळं थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं अडचण येऊ शकते। यस, आजच्यासाठी मित्रांनो आपण काही वेगळे प्रश्न, सिनोनिम्स, अँटोनिम्स घेतलेले आहेत। स्पेलिंगच्या संदर्भातले मित्रांनो प्रश्न हमखास विचारले जातात, त्याची आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी ही 199 रुपयाची जी बॅच आहे त्या बॅचचा तुम्ही विचार करू शकता। यस, शॉर्ट ट्रिक्सची बॅच आहे मित्रांनो, ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना शॉर्ट ट्रिक्स शिकायच्या असतील तर ही बॅच, यामध्ये पॅराजंबलपासून एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, इडम्स, फ्रेजेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स या सर्व गोष्टी मित्रांनो घेतलेल्या दिसतील। नेटवर्क हळूहळू सुधारायला लागलेला आहे, कुठेही मित्रांनो अडचण येणार नाही। एक्सलंट कलेक्शन असं मला ते दाखवतंय। यस, होऊन जाईल, काही अडचण येणार नाही। क्रांती मॅडम क्लिअर आहे, चालू ठेवा, क्या बात। ओके, थोडासा अडथळा आला तर येऊ शकतो पावसामुळं, पण मित्रांनो लेक्चर आपलं चालू राहील। यस, आजच्यासाठीचा मित्रांनो तुमच्याकरता पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे काय आहे बघू। यस, गाळलेल्या जागा भराच्या प्रश्नाने SSC MTS 2022 द COVID-19 पॅन्डेमिक हॅज हिट डॅश मेनी इंडस्ट्रीज रिअली हार्ड और वेल। 4 पर्याय मित्रांनो, खूप सोपा प्रश्न। पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी मार्क्स मिळवून देण्यासाठी उत्तर चुकणार नाही प्रदीप सर। यस, या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता तुमच्याकडे आहे 30 सेकंदाचा वेळ। बघूया या प्रश्नाचं उत्तर किती लोकांचं बरोबर येतंय। यस, कम ऑन। यस, शुअर सुबोध सर। आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवा, 100% मित्रांनो यश मिळू शकतं। यस, व्हेरी गुड। बऱ्याच लोकांचं उत्तर ओपनिंगची बॅटिंग मित्रांनो खूप चांगली, बहुत अच्छी पारी खेल रहे हो आप। तो COVID-19 पेंडेमिक हॅज हिट डॅश मेनी इंडस्ट्रीज रिअली। हार्डली याचा अर्थ क्वचित होईल, हार्डी तर नाही, हार्ड और वेल। मित्रांनो गोष्ट मित्रांनो खूप सोपी, बऱ्याच लोकांचं उत्तर अगदी बरोबर आले, कुठंही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अडचण दिसत नाही। द ऑप्शन इज एब्सोल्युटली करेक्ट अगर आप सी के साथ चल रहे हो। द COVID-19 पेंडेमिक हैज हिट हार्ड
मेनी इंडस्ट्रीज रिअली हिट हार्ड याचा अर्थ तर तुम्हाला कळतोय की हिट हार्ड म्हणजे बऱ्याच गोष्टी अवघड गेलेल्या आहेत इंडस्ट्रीजना असा त्याचा अर्थ होतो. उत्तर अगदी बरोबर. क्या बात, बिल्कुल सही जवाब. यस यस क्रांति मैडम, बहुत सही. यस मनीषा मैडम इज सेइंग सी ऑप्शन. बहुत ही आसान सवाल से हमने शुरुआत की है दिव्य और सज्जनों, बहुत ही आसान सवाल था ये. यस बहुत सारे लोगों का जवाब बिल्कुल सही निकला है, लेकिन आगे चलकर हम देखेंगे ऐसे सवाल की जो कठिनाइयाँ पैदा कर सकती है. यस अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा. यस आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 30 सेकंड. मुद्दाम लांब लचक आणि पल्लेदार वाक्य घेतलेलं आहे. वाचनाची सवय व्हावी, डोळ्याखालून वाक्य जावीत, वेगवेगळ्या पद्धतीच्या वाक्याचं ॲनालिसिस करता यावं यासाठी मित्रांनो मी कठीण प्रश्न, कठीण वाक्य आणि लांब लचक पल्लेदार वाक्य मी तुम्हाला सतत दाखवत राहतोय. आंबा खातो आणि पत्र लिहितो असली वाक्य आपल्याकडे नसतात. Harshvardhan said he was looking forward to serve his roots as he had spent the first 15 years of his life in the streets of old Delhi. मित्रांनो काय उत्तर द्याल? उत्तर देण्याकरता 30 सेकंदाचा वेळ. कुठं क्रियापदामध्ये चूक आहे का हे तुम्हाला बघायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. यस PYQ बँक इज देअर. गणेश सर यस. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण बघायला लागलोय. गणेश सर यू जस्ट ट्राय फॉर दिस क्वेश्चन. व्हेरी सिंपल क्वेश्चन इफ यू लुक केअरफुली. हर्षवर्धन सेड ही वॉज लुकिंग फॉरवर्ड टू सर्व हिज रूट्स as he had spent the first 15 years of his life in the streets of old Delhi. Yes. Ganesh sir, thank you very much. Thanks for the compliment that you gave. Come on, go for this question now. क्या बात करण सर, कीप इट अप. बेसिक परफेक्ट होते तुमचे लेक्चर बघून सर. बस ओके अगदी बरोबर. क्या बात. रणदीप सर, रत्नदीप सर, क्रांती मॅडम, राहुल सर, माझी माती माझी शेती. क्या बात. माझी माती माझी शेती. वाव व्हेरी गुड. मित्रा हे एका शब्दामुळे तू मला गावाकडे घेऊन गेलास. या Harshvardhan said he was looking forward to serve his roots as he had spent. Very simple question ladies and gentlemen. बहुत ही आसान सवाल था इस बार भी. अगर आप यहाँ देख ली यस हैड के साथ वर्ब का थर्ड फॉर्म होना बिल्कुल जरूरी है. हर्षवर्धन सेड ही वॉज लुकिंग फॉरवर्ड टू सर्व हिज रूट्स ॲज ही हॅड स्पेंड. मित्रांनो या ठिकाणी स्पेंडच्या ऐवजी स्पेंट असणं खूप गरजेची गोष्ट आहे. स्पेंट असायला हवं, क्रियापदाचा थर्ड फॉर्म असायला हवा. कायम लक्षात ठेवा बेसिक थिंग आहे. हॅव हॅज आणि हॅड नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म वापरावा लागतो. कॉमन थिंग अँड थिंग यू गॉट इट नाउ. स्पेंट इज देअर द फर्स्ट 15 years of his life in the streets of old Delhi. मित्रांनो अशा पद्धतीनं उत्तर अगदी बरोबर आलं है. वर्ब थर्ड फॉर्म इज देयर. बिल्कुल आसान सवाल. दूसरा सवाल था आपके लिए, लेकिन ये भी सवाल इतना कठिन नहीं था जितना मैं समझ रहा था. बिल्कुल आसान सवाल, लेकिन यहाँ से आगे चलकर कठिनाइयाँ बढ़ सकती है. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर, और इसका जवाब देने के लिए आपके पास क्या तरकीब है. यस अ फैमिली ऑफिस हैज़ टू एग्जीक्यूट ऑल टास्क रिलेटेड टू मैनेज the wealth of the upper rich family. If there is a no error you can go with the last option. 30 seconds आपके पास है. बिल्कुल ही कठिन सवाल है आपके सामने. इसका जवाब देने के लिए आपके पास क्या पर्याप्त विकल्प है. कम ऑन. अगर चैनल पर आप नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर भी करें. यस जवाब आपको देना है. क्या सही जवाब हो सकता है. कम ऑन. इतना आसान सवाल नहीं है. फर्स्ट के साथ अ फैमिली ऑफिस हैज़ टू एग्जीक्यूट ऑल टास्क रिलेटेड टू मैनेज द वेल्थ. सुबोध पवार इज सेइंग राइट. क्या बात. नो एरर इज देयर. समय समाप्ति की घोषणा. देवी और सज्जनों आपके पास जितना भी समय था उसका आपने इस्तेमाल किया है. अ फैमिली ऑफिस हैज़ टू एग्जीक्यूट. हैज़ इज एब्सोल्युटली करेक्ट, नो डाउट एट ऑल. सिंगुलर थर्ड पर्सन is there and that is why has is correct with the statement. To execute all tasks related to, yes, related to manage the wealth. To के साथ
यस मित्रांनो, हे आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन नंतर मित्रांनो आपल्याला लक्षात यायला पाहिजे की प्रिपोजिशन नंतर नाऊन किंवा प्रोनाऊन यावं लागतं. हे मॅनेज द वेल्थ या ठिकाणी वेल्थ मॅनेजमेंट हे मित्रांनो असं असायला पाहिजे. ओके, रिलेटेड टू वेल्थ मॅनेजमेंट. तुमच्या लक्षात आलंय का बघा, टू नंतर वेल्थ मॅनेजमेंट असायला पाहिजे. टू इज अ वर्किंग ॲज अ प्रिपोजिशन. प्रिपोजिशन नंतर हे मित्रांनो कंपाऊंड नाऊन आहे. वेल्थ मॅनेजमेंट इज देअर. मॅनेज द वेल्थ येणार नाही, वेल्थ मॅनेजमेंट पाहिजे. वाक्य बघा, रिलेटेड टू. ओके, रिलेटेड टू वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे हे तुमच्या लक्षातच आलं नसावं. अवघड प्रश्न होता मित्रांनो, लगेच कळणार नाही, कारण प्रिपोजिशन नंतर एकतर नाऊन असावं लागतं, प्रोनाऊन असावं लागतं, किंवा नाऊनची फ्रेज तरी असावी लागते मित्रांनो, किंवा हे कंपाऊंड नाऊन तरी असावं लागतं. यस मित्रांनो, वेल्थ मॅनेजमेंट असायला पाहिजे. उत्तर कळालंय का बघा, की टास्क रिलेटेड टू वेल्थ मॅनेजमेंट ऑफ द अप्पर रिच फॅमिली. मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर काढत असताना वाक्यात, म्हणून मी मगाशीच बोललो होतो की दिस इज व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन फॉर यू बिकॉज यू रिक्वायर अ सेन्स टू आयडेंटिफाय दॅट टू इज फॉलोड बाय द नाउन और प्रोनाउन और यू कॅन पुट द कंपाउंड नाउन. दिस इज अ कंपाउंड नाउन, you can followed by these two. That is what the case. I think you got my point now. Can I proceed forward for the next question, ladies and gentlemen? Yes, no logic is there. Yes, I think you got my point. बऱ्याच लोकांना असं वाटलं की हे टू आलेलं आहे, हे क्रियापद मॅनेज, टू मॅनेज हे क्रियापद, पण मित्रांनो द वेल्थ हे नाऊन आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे मला हे रूपांतरित करायला हवं, ते म्हणजे एकतर कंपाऊंड नाऊनमध्ये रूपांतरित करायला हवं किंवा नाऊन फ्रेजमध्ये तरी विचार करायला हवा, वेल्थ मॅनेजमेंट यायला हवं. ही बेसिक बाजू, म्हणून मी सतत सांगतोय, अशा प्रश्नाची उत्तर जर काढता येत असतील, यू आर परफेक्ट विथ इंग्लिश. यू आर परफेक्ट. नो इश्यूज फॉर युअर इंग्लिश. हॅव नंतर हॅज, हॅव नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म येतो, हॅड नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म येतो. दिस इज कॉल्ड ॲक्च्युली अ बेसिक थिंग. So you are familiar with that all the things, but the thing is this two is followed by wealth management, because wealth management is acting or working as a compound noun. This is a preposition. Generally the preposition is followed by something that is a noun or the pronoun or the noun phrase or the compound noun. This is the case. I think you got the point. समझ में आ रहा होगा. यस, खूप भारी होता हा प्रश्न. यस, खूपच भारी होता हा प्रश्न. आणि त्याच्याही पेक्षा मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की जे मी बोलतो ते तुमच्या आकलनाच्या कक्षेत येत असेल तर यू आर ग्रेट. कारण बोललेलं कळणं ही सुद्धा फार उंचीची गोष्ट आहे. हे बोललेलं कळणं सुद्धा फार उंचीची गोष्ट आहे. हे गमभंद नव्हे की इथं काहीतरी सांगा लागले आणि ते कळा लागले. ज्याचा अभ्यास आहे, ज्याला खरोखर चिंतनाची सवय आहे, ज्याला कळतं की टूच्या नंतर टू नंतर क्रियापदही येऊ शकतं, टू गो, टू वॉक. इथं मॅनेज मुद्दाम दिले पण समोर मात्र नाऊन आहे, त्यामुळे तुम्हाला ते रूपांतरित करायला पाहिजे. हे तुमच्या आकलनाच्या कक्षेत येणं यासाठी गरजेची गोष्ट आहे मित्रांनो. हळूहळू येईल, कुठेही गडबड करत नाही आहोत आपण. पळून तर अजिबात जायचं नाही. वाक्य घाबरवणारी जरी असली डटके रहना है आपको, और इसी सवाल का जवाब आपको देने के लिए आपके पास. यस, खूब भारी होता. IBPS पैटर्न का सवाल था आपके लिए. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर इसी तरीके का. यस, हा प्रश्न मात्र तुम्हाला एक समाधान देऊन जाईल मित्रांनो की वाक्यामध्ये स्पेलिंग चूक कुठं आहे का ते तुम्हाला, मिसस्पेल्ड वर्ड किंवा इनअप्रॉप्रिएट वर्ड तुम्हाला ओळखायचा आहे. पुअर पोस्चर कॅन लीड मस्क्युलर प्रॉब्लम्स इन लेटर लाइफ. ऑल आर करेक्ट. यू कैन गो विद द लास्ट ऑप्शन. अगर इसमें गलती नहीं है तो आपको लास्ट ऑप्शन को चुनना है. फिफ्थ ऑप्शन इज अवेलेबल विथ यू. आपका समय शुरू होता है. आप यस, क्या जवाब हो सकता है? कम ऑन. थैंक यू जादव पाटिल सर, थैंक यू वेरी मच. आपकी बार आरोग्य तड़ी पार. क्या बात, क्या स्लोगन है. या पोस्चर, पोस्चर इज एब्सोल्युटली करेक्ट. TURE, पोस्चर, पोस्चर, चर.
posture is absolutely correct, lead is absolutely correct, muscular is correct, problems is correct, and that is why you need to go with the last option के साथ आप जा भी सकते हो. Captain Jack is saying last option. Posture spelling is absolutely correct, you can go with the last option. Yes, all are correct, that is why option 5 के साथ आपको जाना चाहिए. Yes, अगर आप 5 के साथ चल रहे हैं तो बिल्कुल सही जवाब. Yes, posture, poor posture can lead to muscular problems in later life. स्पेलिंगच्या बाबतीत मित्रांनो आपल्याला कायम गोंधळ, कायम अशी चिंता राहते. स्पेलिंगचे प्रश्न 2 तरी असतात आणि हे 2 मार्क आपल्याला मिळाले पाहिजे. यासाठी शब्दावरती प्रेम करायला शिका, कारण जी गोष्ट आपण प्रेमानं बघतो ती सतत लक्षात राहते. तुम्हाला शाळा कॉलेजमधले सुद्धा दिवस आठवत असतील, ज्या गोष्टी तुम्ही प्रेमाने केल्या असतील त्या सदैव तुमच्या सोबत आहेत. यस, पण शब्दाकडे आपण कधी प्रेमानं बघतच नाही, त्यामुळे शब्द विसरतात. म्हणून शब्द जिथं जिथं आपल्याला अवघड वाटतो तिथं तिथं लिहिण्याची सवय आपल्याकडे असणं खूप गरजेची गोष्ट. 5th ऑप्शन इज द करेक्ट वन. बहुत सारे लोगों ने सही जवाब भी दिया है. पोस्चर, ओके. पोस्चर अँड गेस्चर म्हणतात, बसण्याची पद्धत जी असते त्याला आपण पोस्चर म्हणू शकतो, की बैठक ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीनं तो शब्द वापरला तो पोस्चर. यस. अगला सवाल परत एक वेळा मित्रांनो ईडमचा फ्रेज विचारलेला आहे. फ्रेज विचारला आहे मेकअप विथ. एखाद्या गोष्टीशी मेकअप विथ म्हणजे काय? टू क्लोज ऑर इग्नोर द डिफरन्स विथ, कॉम्पन्सेट द लॉस टू, ऑर पिक अ क्वारल विथ, ऑर टू अंडरस्टँड. यस मित्रांनो, काय उत्तर द्याल? मेकअप विथ. जो बड़ा होता है वो भी सवाल का जवाब हो सकता है. यस, सर्व बरोबर, क्या बात. आनंद गणेश सिंह, फर्स्ट ऑप्शन, जो बड़ा होता है वही सवाल का जवाब हो सकता है. यस, नारायण पाटिल सर इज सेइंग डी ऑप्शन, अंडरस्टैंड, टू मेकअप विथ, या टू क्लोज और इग्नोर द डिफरेंस विथ, मेकअप, टू अंडरस्टँड. यस मित्रांनो, 1 नंबरचा ऑप्शन नवनाथ भगत सर, शीतल नागे सर, प्रदीप सर. मित्रांनो कळतंय का? बघा की वाक्याकडे बघितल्यानंतर टू मेकअप विथ, एखाद्या, टू क्लोज ऑर इग्नोर द डिफरन्स विथ. ओके, डिफरन्स हा शब्द तर तुम्हाला गेला असावा. डिफरन्स, एखाद्या गोष्टीतला डिफरन्स. इग्नोर द डिफरन्स, एखाद्या गोष्टीशी जुळवून घेणे, एखादा मॅटर क्लोज करणे अशा अर्थानं मित्रांनो येतं. टू अंडरस्टँड येणार नाही, लक्षात ठेवा. टू क्लोज ऑर इग्नोर द डिफरन्स विथ समवन. डिफरन्स विथ समवन म्हणजे एखाद्याशी जे मतभेद झालेले असतात ते क्लोज करणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे, मेकअप विथ. म्हणजे बऱ्याच वेळा सासूचं आणि सुनेचं भांडण होत असतं, बट दे मेडअप विथ इच अदर. दे मेडअप विथ इच अदर म्हणजे ते जुळवून घेतात. टू क्लोज ऑर इग्नोर द डिफरन्स विथ समवन, एखाद्याशी जो मतभेद झालेला आहे तो क्लोज करणे किंवा इग्नोर करणे अशा अर्थानं मित्रांनो वापरलं होतं. किती सुंदर म्हण आहे बघा, टू मेकअप विथ माय फ्रेंड, आय मेडअप विथ माय फ्रेंड. म्हणजे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. मेडअप विथ, मेकअप विथ, जुळवून घेणे एखाद्याची, एखाद्याचा झालेला गुन्हा माफ करणे, झालेली गोष्ट चूक माफ करून टाकणे, ती विसरून जाणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. सुंदर मित्रांनो अशा पद्धतीचं तुमचं इंग्रजी तयार होतं की अशा इडम्स आणि फ्रेजेस तुम्ही बघत गेला, चर्चेला घेतल्या की ह्या मित्रांनो कळायला चालू होतील. ॲब्सोल्युटली करेक्ट, आय मेकअप विथ मायसेल्फ. क्या बात, अगदी बरोबर. आय मेकअप विथ मायसेल्फ म्हणजे माझ्या झालेल्या चुका ह्या मी क्लोज करतो किंवा त्या इग्नोर करतो असा त्याचा अर्थ होईल. गो फॉर द नेक्स्ट वन. म्हणजे हळूहळू तुम्हाला या गोष्टी कळतील. लँग्वेज आहे मित्रांनो, लँग्वेज शिकत असताना तुम्ही कधीही असं मानू नका की हे खूप अवघड आहे. दिस इज नॉट ॲट ऑल डिफिकल्ट फॉर ऑल ऑफ यू, because I am going to give you this all the examples because you come close with this all the meaning of these idioms and phrases. It's very simple. मीही मित्रांनो एका गावातून आणि खेड्यातून येऊन इंग्रजी शिकलेला माणूस आहे. माझ्याकडे कुठलीही डिग्री नाही. दो आय कॅन स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश विथ यू अँड विथ एनीवन, नो इश्यूज ॲट ऑल, बिकॉज आय पुट मायसेल्फ विथ अ रिगोरस प्रॅक्टिस, नथिंग एल्स. आय लिसन्ड अ लॉट मेनी वर्ड्स आय लिसन्ड. आणि ते वापरत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे डोक्यात मी कित्येक वर्ष चालू ठेवलेलं असल्यामुळं त्याचा परिणाम म्हणून मी आज तुमच्याशी बोलू शकतो. आणि दिस टेक्निक कॅन बी अप्लाइड बाय यू. इट इज नॉट डिफिकल्ट ॲट ऑल.
पण यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस लागते. एक चांगला माणूस जर तुमच्यासोबत असेल तर यू कैन डेफिनेटली इम्प्रूव योर सेल्फ, नो इश्यूज एट ऑल. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर, इसे आपको देखना है और आपको इसका जवाब भी देना है. द ग्रीन रिवॉल्यूशन विच स्टार्टेड इन द 1960s helped to reduce food scarcity and dash improved the health of the economy. Still is there, rapidly, expected, growing or extremely. 30 seconds आपके पास है, जवाब आपको देना है. 5 विकल्प आपके साथ, कोई लाइफ लाइन नहीं. यस, कम ऑन. यस, सेकेंड ऑप्शन बिल्कुल डी के साथ भी चलना पसंद कर रहे लोग. प्रफुल्ल सर सिंह सेकेंड ऑप्शन डी के साथ, रैपिडली सेकेंड ऑप्शन. ओके, बानो मैडम इज सेकेंड ऑप्शन बी के साथ जाएंगे और लॉक किया जाए. बिल्कुल बिल्कुल लॉक भी किया जाएगा. संतोष सर बिल्कुल सही, रैपिड के साथ आप जाना पसंद करें. अश्विनी मैडम इज देयर, रैपिडली. बिल्कुल यस, द ग्रीन रिव्हॉल्युशन. यस, द ग्रीन रिव्हॉल्युशन विच स्टार्टेड. बघा या ठिकाणी रिव्हॉल्युशन हे नाउन आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. विच स्टार्टेड इन द 1960s. यस लागलेला आहे बघा, 1960s. कायम सांगत असतो की हे असं यस का लागतं ते कळालं पाहिजे. या बेसिक बाजू लक्षात घ्या. इन द 1960 असं म्हटलेलं आहे, 1960s म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, हे डॅकेट दाखवलं जातं 1960s. हेल्प्ड टू रिड्यूस फूड स्कॅर्सिटी. याचा अर्थ मित्रांनो माहिती आहे का? बघा याचा अर्थ काय आहे. फूड स्कॅर्सिटी याचा अर्थ होतो मित्रांनो एखादी गोष्ट दुर्मिळ असणे किंवा एखाद्या गोष्टीचा अभाव असणे. म्हणजे त्या काळात जी ग्रीन रिव्होल्युशन झाली त्यानं रिड्यूस झालं जो अन्नधान्याचा अभाव जो होता. याला शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. स्कॅर्सिटी याचा अर्थ आहे मित्रांनो अभाव. रिड्यूस्ड फूड स्कॅर्सिटी अँड डॅश इम्प्रूव्ड रॅपिडली इम्प्रूव्ड द हेल्थ ऑफ द इकॉनॉमी. मित्रांनो सेकंड ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. पण हा शब्द लक्षात ठेवा. हे यस का लागले तेही तुम्हाला सांगितलं. बेसिक गोष्टी मित्रांनो तुम्हाला कळाल्या पाहिजेत, मग तुमचं इंग्रजी रायटिंग सुधारणार आहे, बोलणं सुधारणार आहे आणि वाक्यातले येणारे प्रश्नसुद्धा अगदी सहज पद्धतीनं मित्रांनो. यस अगदी बरोबर कांती मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. मला शब्द आठवत नव्हता. दुर्भाव इज देअर, तुटवडा हा शब्द आहे. अगदी बरोबर आहे. फूड स्कॅर्सिटी म्हणजे अन्नधान्याचा जो तुटवडा होता तो रिड्यूस झाला ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे असा त्याचा अर्थ होतो. आणि रॅपिडली इम्प्रूव्ह झाली द हेल्थ ऑफ द इकॉनॉमी. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. मित्रांनो वाक्य मोठ्यानं जोरात वाचायची सवय करा, कारण वाक्य वाचत असताना तुमच्या जिभेचे असणारे मसल्स जे असतात ते मसल्स मित्रांनो रिलीज होतात. मग बोलत असताना बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम येतो ना की आपल्याला बोलायचं असतं एक्सक्यूज आणि एक्सक्यूज म्हणताच येत नाही. आपण म्हणतो यस्यूज, म्हणजे बोलता येत नाही. अचानक कधीतरी बसमध्ये आपल्याला म्हणायचं असतं एक्सक्यूज मी आणि मग म्हणता बोलताच येत नाही. करणार काय? कारण जिभेचे असणारे स्नायू हे तुमचे रिलीज झालेले नाहीत, ते टायटन आहेत. म्हणून अशी वाक्य मित्रांनो मी मोठमोठ्यानं जोरजोरात एकटाच वाचणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. कारण अशी वाक्य तुम्हाला तुमच्या जिभेचा सराव देतात आणि त्या पद्धतीनं ज्यावेळा तुम्ही करत जाता त्यावेळेला बोलणं सुद्धा मित्रांनो खूप सोपं होत जातं. स्पोकन इंग्लिशचा मित्रांनो क्लास लावायची गरज नाही. लवकरच आपण स्पोकन इंग्लिशचा क्लास चालू करणार आहोत. तो बी टोटली फ्री ऑफ कॉस्ट. सगळी लेक्चर्स मित्रांनो स्पोकन इंग्लिशची फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध राहतील यूट्यूबवर. लवकरच त्या पद्धतीचा कोर्स आपण चालू करतोय. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. यस, आता मात्र या ठिकाणी परत एक वेळा स्पेलिंगचा प्रश्न. कॉम्पिटिटर्स इज देअर, कम्प्लिटेड इज देअर, एक्सेप्शन इज देअर अँड रेस इज देअर. 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो. सहज उत्तर तुम्ही काढू शकता. डोळ्याच्या कक्षेमध्ये काही शब्द आहेत ते तुम्हाला दिसतात का बघा. एक्सेप्शन इज देअर, कम्प्लिटेड, कॉम्पिटिटर्स अँड रेस. 30 सेकंदाचा वेळ. कम ऑन. यस रत्नदीप सर, एक्सक्यूज मी.
वाव. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. जर मी बोललेलं तुम्हाला पटत असेल, आवडत असेल, 100% मित्रांनो लाईक करायला घाबरू नका, लाईक करा. यस. फोर्थ ऑप्शन इज दॅट क्या बात. एक्सेप्शनचं स्पेलिंग मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. टी असायला पाहिजे. इतकं जरी आपल्याला कळालं तरी उत्तर मित्रांनो अगदी बरोबर. अशाच पद्धतीचे प्रश्न MTSला विचारले जातात, CGLला विचारले जातात. म्हणजे अशा पद्धतीचा पॅटर्न असतो. हळूहळू सगळे प्रश्न मित्रांनो कळायला चालू होतील. कुठंही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. स्पॉट एन एरर. Service providers in the financial industry, especially private banks and wealth management firms, are increasingly forced to standardize their products to optimize profit. मित्रांनो 30 सेकंदाचा वेळ. वाक्य वाचतानाच तुम्हाला घाम पडेल, पण बघा बरं काही सुचतंय का? 100% याच्यामध्ये काही चुका तर तुम्हाला दिसतात का? बघूया तुम्हाला काही चुका. याच्यामध्ये चूक असेल तर तुम्ही शोधू शकता. गो फॉर दिस क्वेश्चन नाव. यस. Service providers in the financial industry, especially private banks and wealth management firms, are increasingly forced to standardize their products to optimize profit. आज खूप जास्त ॲड येत आहेत का? यस. थोडंसं काहीतरी झालं असावं, त्यांना वाटलं असेल आज जास्त जाहिराती द्याव्यात. यस. क्या बात. आनंद घर इज सेइंग फिफ्थ ऑप्शन. माऊली सर इज सेइंग फिफ्थ ऑप्शन. सचिन सर सेकंड ऑप्शन. कुमार सर फोर्थ ऑप्शन. मित्रांनो, प्रत्येक वेळेला चुका काढायच्याच नसतात. ज्या लोकांचं उत्तर फिफ्थ आलेलं आहे दे आर ॲब्सोल्युटली करेक्ट विथ नो एरर इज दॅट. ओके. सर्व्हिस प्रोव्हायडर्स इन द फायनान्शियल इंडस्ट्री, स्पेशली प्रायव्हेट बँक्स अँड वेल्थ मॅनेजमेंट फर्म्स आर. हे आर कुणासाठी आलंय बघा? या सगळ्या भागासाठी मित्रांनो आर आलेला आहे. कारण या वाक्याचा कर्ता बघा, सर्व्हिस प्रोव्हायडर्स हा कर्ता आहे मित्रांनो. हा कर्ता आहे आणि क्रियापद मात्र इथं आलेला आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर्स आर इन्क्रीजिंगली फोर्स टू स्टँडर्डाइज देअर. म्हणजे हा जो भाग आहे ह्या भागाचं फक्त वर्णन करण्यासाठी किती शब्द वापरलेत बघा. मी बोललेलं काही कळतंय का सरकार? वाक्याकडं ज्या वेळेला आपण पोस्टमॉर्टम करतो त्यावेळेला ते पोस्टमॉर्टम लक्षात यायला पाहिजे. हा भाग आहे मुख्य भाग. याला तुम्ही मराठीमध्ये काय म्हणू शकता बरं? की ज्या वेळेला वाक्यामध्ये विधेय असा जो भाग असतो त्याला म्हटलं जातं बरोबर की हा भाग आहे. या भागासाठी क्रियापद इथं आलेला आहे आणि राहिलेला सगळा भाग या सर्व्हिस प्रोव्हायडरचं वर्णन करायला लागलाय बघा. सर्व्हिस प्रोव्हायडर्स कुठं? इन द फायनान्शियल इंडस्ट्री, स्पेशली प्रायव्हेट बँक्स अँड वेल्थ मॅनेजमेंट फर्म्स आर. म्हणजे हा कर्ता आहे, इथं क्रियापद आहे. म्हणजे ही जी नजर असते ना, ही नजर मित्रांनो तुम्हाला परीक्षेला अत्यंत महत्त्वाची आहे. कुठं क्रियापद आहे, कुठं कर्ता आहे, कसं वर्णन करायला चालू आहे. आणि हे ड्राफ्टिंग ज्यावेळा तुम्हाला असं कळतं त्यावेळा यू कॅन ड्राफ्ट युअर ओन लेटर्स, यू कॅन राईट समथिंग इन इंग्लिश अँड दॅट वुड बी द फॅब्युलस थिंग. ज्यावेळा तुम्ही अशा पद्धतीचं वाचन करत जाता, असं काही समजून आणि आकलनाच्या कक्षेत येतं, त्यावेळा तुम्ही एखादं वाक्य जरी इंग्रजीचं लिहून दुसऱ्याला जरी पाठवलं तरी समोरचा माणूस इम्प्रेस होऊ शकतो. कळतं त्याला की बाबा ह्यानं किती सुंदर पद्धतीनं वाक्याची रचना केली. आपली रचना काय? आंबा खातो, पत्र लिहितो, गावाला जातो आणि पोहतो आणि झोपतो. याच्या पलीकडे आपल्याला इंग्रजीच्या रचनाच माहीत नाहीत. की अशी लांबलचक पल्लेदार तुम्हाला अडचण होते का? मी तुमचा वेळ तर वाया घालवत नाही. यस. तुम्हाला कळतंय का किती गंभीर विषय आहे? की अशा पद्धतीचं इंग्रजी हे नॅशनल लेवलला कोणत्याही बँकिंगच्या एक्झाममध्ये ही अपेक्षा असते की भाषा म्हणून तुम्ही किती समृद्ध आहात हे बघितलं जातं. दॅट इज वाय यू नीड टू पोस्टमॉर्टम दिस सेंटेन्स. आर इन्क्रीजिंगली फोर्स टू स्टँडर्डाइज. क्या बात, काय शब्द आहे. टू स्टँडर्डाइज देअर प्रॉडक्ट्स टू ऑप्टिमाइज प्रॉफिट. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कळायला. फिफ्थ इज द करेक्ट ऑप्शन. यस. दिनकर सर इज सेइंग खूप छान शिकवतात. एकदम मस्त. थँक्स सर फॉर युअर हार्ड वर्क. नो, ॲक्च्युअली दिस इज नॉट ॲक्च्युअली अ वर्क, दिस इज अ वर्शिप. टीचिंग इज माय वर्शिप, यू नो. टीचिंग इज माय वर्शिप. इट्स नॉट हार्ड वर्क फॉर मी.
I generally come over here and I start talking. Nothing else. There is no preparation at all. No preparation at all. Just I take the questions and I come over and I start talking and you will listen me. This is the fact of my life because I rigorously spent 20 years on this language. 20 वर्षाचा काळ मी या भाषेवर दिलेला आहे. शाळा कॉलेजमध्ये असताना सुद्धा मित्रांनो या भाषेच्या संपर्कात मी येत गेलेलो आहे. आय डोंट बॉदर फॉर टीचिंग. एक टीचिंगसाठी मला कुठलेही इफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. टीचिंग इज माय वर्शिप. शिकवणं ही माझ्यासाठी पूजा आहे. इथं सरस्वतीचा फोटोसुद्धा माझ्यासोबत आहे. तिच्या समोर मी हे सगळं सांगालो मित्रांनो. मला विचारच करावा लागत नाही कोणती गोष्ट शिकवत असताना. आय कम हिअर, आय स्टार्ट टॉकिंग अँड यू गो लिसनिंग. दिस इज द थिंग. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. हां, परत एक वेळा मित्रांनो अशाच पद्धतीचा प्रश्न. द प्रिन्सिपल गेव अ व्हेरी पॉम्पस स्पीच अबाउट द रिपोर्ट्स ऑफ लर्निंग, पोर्टल्स ऑफ लर्निंग. ऑल आर करेक्ट. यस, खूपच सोपा प्रश्न मित्रांनो. अवघड याच्यामध्ये काय नाही. एक स्पेलिंग फक्त चुकीचं आहे. बघा बरं तुम्हाला काही शोधता येतं का? कम ऑन. यस, कम ऑन. क्या जवाब हो सकता है? यस, स्पीच इज देयर. क्या बात अचिता मैडम. यस, 3 के साथ जाएंगे, लॉक किया जाए. यस, 3 नंबर के साथ बिल्कुल सही जवाब. इस बार कोई दिक्कत नहीं होगी. स्पीच का जो स्पेलिंग है वो गलत है. 3rd नंबर इज द करेक्ट वन. स्पीच का स्पेलिंग डबल ई चाहिए यहाँ. प्रिन्सिपल इज एब्सोल्युटली करेक्ट. पॉम्पस, पॉम्पस याचा अर्थ मित्रांनो भपकेदार, भडक अशा अर्थानं ते वापरलं तर पॉम्पस स्पीच अबाउट द पोर्टल्स ऑफ लर्निंग. यस, लर्निंग इज एब्सोल्युटली करेक्ट. द पोर्टल्स, ओके, पोर्टल्स इज एब्सोल्युटली करेक्ट. लर्निंग इज करेक्ट. काहीच मित्रांनो वाक्यामध्ये चूक नाही. फक्त 3 नंबरमध्ये स्पीच हा शब्द स्पेलिंगच्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे. काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्याल बरं? अंडरलाईन केलेला भाग तुम्हाला सुधरून लिहायचा आहे. SSC CGL 2022 करता जर नो सब्स्टिट्यूट असेल, नो करेक्शन इज रिक्वायर्ड, यू कैन गो विद द लास्ट ऑप्शन. आपके पास जितने भी सारे विकल्प है उसके बारे में आप सोच सकते हैं कि व्हाट में सी नेवर मिस्ड अ सिंगल सरमॉन. यस, सरमॉन या शब्दाचा अर्थ सुद्धा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा. या शब्दासोबत भगवान बुद्धांची मला आठवण होते. त्यांच्यासाठी मित्रांनो हा शब्द मी वाचला होता. सरमॉन. केम व्हॉट एव्हर मे, कम व्हॉट मे, कम व्हॉट मे बी, केम व्हॉट मे बी, नो करेक्शन रिक्वायर्ड. 30 सेकंद आपल्यासोबत. Umarkhed sir, thank you very much. यस, तृप्ती दिवान. यस, पॅराजंबल. तेजस सर थोडंसं थांबा. पुढं पॅराजंबल येणारच आहे. पॅराजंबल तुम्हाला येणारच आहे. Yes, wait just for 10 minutes. You will have the question of parajumble. Just wait for 10 minutes. रत्नदीप सर, क्या बात. यस, सी के साथ चलना पसंद करें. मुसली सर थी. यस, सुबोध सर 4th, स्वाती मॅडम 3rd, आकाश सर. मित्रांनो ही फ्रेज बऱ्याच वेळेला वापरली जाते बोलताना. केम व्हॉट मे असं म्हटलं जात नाही. कम व्हॉट मे, काय वाटेल ते हो. कम व्हॉट मे लक्षात येते का बघा. कम व्हॉट मे बी होत नाही. कम व्हॉट मे काय वाटेल ते हो. सी नेवर मिस द सिंगल सरमॉन. व्हॉट इज दिस सरमॉन? मित्रांनो याचा अर्थ आहे प्रवचन. यस, किती सुंदर शब्द आहेत बघा. आपल्याला फक्त एकच शब्द माहिती असतो, स्पीच, सरमॉन. भगवान बुद्धांनी जे दिलं होतं पहिलं प्रवचन त्यामध्ये मित्रांनो हा शब्द मी बघितला होता, सरमॉन. सरमॉन याचा अर्थ आहे मित्रांनो प्रवचन जे असतं त्यासाठी मित्रांनो हा शब्द वापरला जातो. ओके, म्हणजे किती सुंदर शब्दांची रचना असते. आपल्याकडे एकच शब्द असतो तो म्हणजे स्पीच. ओके, आणि मग प्रवचन म्हणायचं असेल तर तुम्ही असं म्हणणार रिलिजियस स्पीच. चला त्यातनंच आमचं समजून घ्या. रिलिजियस स्पीच म्हणजेच प्रवचन, पण त्यासाठी पर्टिक्युलर शब्द आहे तो म्हणजे सरमॉन. ओके, कम व्हॉट मे काय वाटेल ते हो. सी नेवर मिस्ड अ सिंगल सरमॉन.
हे लक्षात ठेवा मित्रांनो. सकाळ दुपार संध्याकाळ असे जे उच्चारातले बाजू असतात किंवा छोटे छोटे जे अशा फ्रेजेस असतात त्यामुळं भाषा सुंदर होते मित्रांनो. ओके, जसं बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं हाऊ कम. हे कुणाला काही कळतं का? हाऊ कम, हाऊ कम म्हणजे काय? तर हाऊ कम याचा अर्थ आहे कसं काय. आपण मराठीत बोलताना बोलतो बघा की तू इथं कसा काय. हाऊ कम आर यू हिअर, हाऊ कम आर यू हिअर, हाऊ कम आर यू हिअर. तू इथं कसा काय. हाऊ कम कसं काय हे आपल्याला माहीतच नाही. हाऊ कम म्हणजे या गोष्टी, या ज्या लहान लहान गोष्टी असतात या लहान लहान गोष्टी मित्रांनो तुमची भाषा समृद्ध करतात. नेमकं परीक्षेला असं केम व्हॉट मे तसं हाऊ कम विचारतील त्यावेळेला तुमची अडचण होईल, कारण हे ग्रामरमध्ये येतच नाही, हे बोली भाषेत येतं आणि त्यांना सगळ्या बाजूंनी टेस्टर लावून तुम्हाला चेक करायचं असतं. नुसतं ABCD पाठ करून आलाय, आंबा खाऊन पत्र लिहितो म्हणून आलाय, त्या खरोखरच हाऊ कम येतं, व्हॉट मे कम, कम व्हॉट मे येतं, हे सर्वच त्यांना बघायचं असतं. त्यामुळे भाषेविषयीची परिपक्वता जर तुम्हाला शिकायची असेल तर 10 वाजताचं लेक्चर मिस करू नका. सोबत एक वही, एक पेन आणि स्वतःची शांतता घेऊन स्वतः जर बघत असाल डेफिनेटली यू कॅन अपलिफ्ट. तुमची अपलिफ्टमेंट जरूर होते. हे पुन्हा सांगायला लागलोय. अशाच पद्धतीचे प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारतील. कम व्हॉट मे अशा पद्धतीने हे उत्तर 2 नंबर आहे. बिल्कुल सही अगर सेकंड के साथ जाना पसंद कर रहे हो तो. कोणतरी मगाशीच म्हणत होते की आम्हाला पॅराजंबल पाहिजे, पॅराजंबल पाहिजे. हा घ्या पॅराजंबलचा प्रश्न. इथं मित्रांनो ABCDEF अशी काही वाक्ये दिलेली आहेत, ही जोडायची आहेत आणि याच्यानंतर मात्र तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न कोणता, दुसरा कोणता, तिसरा, चौथा कोणता, हे सगळं विचारलं जातं. याची उत्तरं देता येणं मित्रांनो तुम्हाला खूप सोपं जाईल, पण त्यासाठी पहिल्यांदा हा क्रम लावायचा आहे तुम्हाला. क्रम लावण्याकरता वेळ तुम्ही घेऊ शकता. पहिलं वाक्य काय येईल हे जर तुम्ही मला सांगितलं तर 100% मित्रांनो तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळू शकतात. वेळ आहे 30 सेकंड्स. बरोबर तुम्हाला बोर्डवरचं दिसायला लागलेलं आहे. वेळ जाऊ द्या पण वाचून बघा, वाचनाची सवय ठेवा, कारण हीच गोष्ट तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स मिळवून देणार आहे. यस, यस, क्या बात. यस, फिगर्स ऑफ स्पीच, क्या बात. फिगर्स ऑफ स्पीच पण घेईन शुअर. अलंकार. कोणतं वाक्य असावं, पहिलं वाक्य कोणतं असावं. फिगर्स ऑफ स्पीच. बिल्कुल बिल्कुल उमरखेड सर. बी के साथ मित्रांनो वाक्य वाचून बघितल्यानंतर वाक्याची सुरुवात एखाद्या कर्त्यानं करायला हवी. इतकं जर आपल्याला कळालं तर वाक्य कोणतं येईल. एनिथिंग दॅट यू टच प्रोनाउन आलेलं आहे, हे पहिलं वाक्य होणार नाही. राईट. ओके. इवन दो ही वॉज, ही आलेलं आहे, प्रोनाउन आहे, पहिलं वाक्य होणार नाही. एव्हरीथिंग ही टचड, ही कुणासाठी आहे हे कळत नाही, सी होणार नाही. ही कॉल्ड वन डे, ही कॉल्ड, ही म्हणजे कोण हे कळत नाही, हेही कळणार नाही. वाक्याची सुरुवात मित्रांनो हे 1 नंबरला यावं. किंग मिडास वॉज अ व्हेरी ग्रीडी किंग. आधाशी किंग होता, लालची किंग होता. ई न सुरुवात व्हायला हवी. इतकं जर आपल्याला कळालं तर मित्रांनो सगळी लिंक आपली उघडत जाते. ई हे जर 1 नंबरला असेल तर 2 नंबरला कोणतं वाक्य असेल तुम्ही मला काय सांगाल. वेळ घ्या पण उत्तर मात्र काढा. किंग मिडास वॉज अ व्हेरी ग्रीडी किंग. दुसरं वाक्य काय असेल. यस, दुसरं वाक्य काय असावं. कमाल. अगला सवाल. दुसरं वाक्य. किंग मिडास वॉज अ व्हेरी ग्रीडी किंग. एफ हे द मॅजिशियन सेड. दुसरं वाक्य किंग इज फर्स्ट. क्या बात. दुसरं वाक्य काय असेल. डी दुसरं असेल. वन डे ही कॉल्ड असं होईल का. यस. बघा आता या ठिकाणी म्हटलेलं आहे किंग मिडास वॉज व्हेरी ग्रीडी किंग म्हणजे हा जो राजा आहे हा लालची राजा आहे. दुसरं वाक्य इवन दो ही वॉज व्हेरी रिच. राजा आहे म्हणजे तो रिच असणार.
म्हणजे हे 2 नंबरला जरी तो रिच असला तरी सुद्धा ही ऑलवेज काव्ड फॉर मोर अँड मोर. काव्ड याचा अर्थ आहे मित्रांनो अपेक्षा करणे. शब्द बघा, कार्विंग, एखाद्या गोष्टीची असणारी लालचपणा, त्यासाठी मित्रांनो ते क्रियापद वापरलं जातं कार्विंग. लालचीपणा दाखवणे त्याला म्हटलं जातं कार्विंग. लक्षात घ्या शब्द मित्रांनो, किती सुंदर क्रियापद आहे की ऑलवेज काव्ड फॉर मोर अँड मोर. म्हणजे हे दुसरं वाक्य झालं. तो श्रीमंत असून सुद्धा त्याला दुसऱ्या गोष्टी किंवा अनेक गोष्टी किंवा आणखी पाहिजे ही त्याची भावना जास्त होती. 2 नंबरचं वाक्य हे झालं. आता 3 नंबरला मित्रांनो तुम्ही काय लिहिणार आहात? यस, हळूहळू चला, कुठेही गडबड करू नका. मला 3 नंबरचं वाक्य पहिल्यांदा सांगा. 1 सांगितलं, 2 सांगितलं. इवन दो ही वॉज व्हेरी रिच ही ऑलवेज काव्ड मोर अँड मोर. आता खरी गोष्टीला सुरुवात होईल. आता 3 नंबरचं वाक्य येईल ते म्हणजे डी. हे 3 नंबरला येईल. वन डे ही कॉल्ड हिज कोर्ट मॅजिशियन. ओके, जादूगार त्याला म्हटलं जातं कोर्ट मॅजिशियन. त्याने एका कोर्ट मॅजिशियनला म्हणजे आपल्या त्या दरबार, कोर्ट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो दरबार, दरबारातल्या एका जादूगाराला त्यानं बोलवलं. अँड कमांडेड फाइंड मी अ स्पेल दॅट कॅन गेट मी मोर ट्रीजर्स दॅन आय ऑलरेडी हॅव. अशी गोष्ट मला दे की ज्यामुळं माझ्याकडं ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणखी भर पडेल. ट्रीजर्स याचा अर्थ आहे मित्रांनो संपत्ती. त्या संपत्तीमध्ये आणखी भर पडेल अशी गोष्ट मला तू दे. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरला हे वाक्य मॅजिशियननं सुरुवात झालं. आता मग 4 नंबरला वाक्य कोणतं यावं असं तुम्हाला वाटतं? यस मित्रांनो, आता कळालं असावं मित्रांनो की 4 नंबरला द मॅजिशियन सेड, युअर मॅजेस्टी, आय कॅन गिव्ह यू अ पॉवर दॅट नो वन एल्स इन दिस वर्ल्ड हॅज. मी अशी काही तुम्हाला पॉवर देईन की जगामध्ये कुणाकडेही नाही. 4 नंबरचं वाक्य मित्रांनो हे राहील. ओके, एनिथिंग, ओके, anything that you touch will turn into gold. The king was delighted with his good fortune. मित्रांनो ते 5 नंबर. एव्हरीथिंग ही टच्ड हे मित्रांनो 4, हे 5 आणि मग हे येईल 6. एव्हरीथिंग ही टच्ड टर्न इंटू गोल्ड. ही टर्न ट्रीज, ग्रास, टेबल्स, चेअर्स, फ्लावर्स अँड वासेस इंटू गोल्ड. मित्रांनो हे 6 नंबरला येईल. अशा पद्धतीनं क्रम ज्यावेळा मित्रांनो आपण लावत जाऊ. यस, खजाना, क्या बात, बिलकुल सही. ट्रीजर याचा अर्थ आहे मित्रांनो ट्रेजरीवरून हा शब्द येतो. खजाना, क्या बात, बिल्कुल सही जवाब. ट्रीजर का अर्थ बिल्कुल ही सही बताया आप लोगों ने. यस, 1, 2, 3, 4 आणि 5, 6 हे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण क्रम लावू शकतो. मला वाटतं तुम्हाला कळालं असावं मी कशा पद्धतीनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. यस यस, प्रॅक्टिसला, क्या बात, पाठच झालेला जवळजवळ. वाव, व्हेरी गुड. कुठली गोष्ट कधी महत्त्वाची ठरेल सांगता येत नाही. ही स्टोरी आहे द गोल्डन टच. क्या बात, उमरखेड सर क्लास 5ला ही स्टोरी आहे द गोल्डन टच. डन डनाडन, जयराम सर, यू गॉट माय पॉईंट. आणि मग आता या प्रश्नांची उत्तरं द्यायला मित्रांनो तुम्हाला कुठेही अडचण नाही. पहिलं वाक्य कोणतं, दुसरं वाक्य कोणतं हे तुम्ही अगदी सहज पद्धतीनं सांगू शकता. यस, इथं तेच म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द 5th सेंटेन्स, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द 2nd, 1st सेंटेन्स, 6th सेंटेन्स, लास्ट सेंटेन्स. मित्रांनो आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचशा नवीन गोष्टी बघितल्या, नवीन चर्चा केली. चर्चा करत असताना शब्दांचा परिचय करून घेतला, काही इडम्स, फ्रेजेस आणि नवीन शब्दसुद्धा आपण शिकलो. वेगवेगळ्या गोष्टी मित्रांनो अशाच पद्धतीने शिकायच्या असतील तर आपल्याकडे जे ॲप आहे ते AK फाउंडेशन नावाचं ॲप प्ले स्टोअरला गेला तर अशा पद्धतीची खूण तुम्हाला दिसेल. डाउनलोड करू शकता आणि वेगवेगळे कोर्सेस जे आहेत ते परचेस करू शकता, ज्याच्या किमती फक्त 199ला. शॉर्ट ट्रिक्सचे कोर्स आहे, PYQ 399 आहे, 499 होकॅब आहे. संपूर्ण ग्रामर आणि होकॅब मित्रांनो 899ला आहे. कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. एवढ्या कमी किमतीमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचा लाभ घेऊ शकता. यस, तुम्हाला लाभ घ्यायचा नसेल तर तुमच्या मित्रांना सुचवू शकता. जर मी बोललेलं तुम्हाला पटत असेल, आवडत असेल तर. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी. यस, पल्लवी मॅडम, योगेश सर, गुड नाईट, गुड नाईट. थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद धन्यवाद कॅप्टन जॅक. गुड नाईट कुमार सर.